किंवा संघर्षातनं जे कोण म्हणतात ना, संघर्षातनं आघाड्या कर फागाड्या कर. मी त्यावेळेस शिवसेनेच्या चिन्हावर त्यावेळेस 6 नगरसेवक 7 नगरसेवक निवडून आले. 20-22 वर्षाच्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही टीका टिप्पणी करून कधी कुणावर मोठं राग उसवा काढून मतं मिळवली नाही. आमच्या इथं आमच्या मतांचं जे काही एकंदरीत लोकांचा आमच्यावर पाठिंबा आहे त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे. त्या आकडेवारीमध्ये आम्ही सहज जिंकू शकतो. चव्हाण साहेब, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, एकंदरीत पूर्ण प्रचार फेरीमध्ये आहात, शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आला आहे, काय सांगाल? खरं तर ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे आणि कार्यकर्त्याच्या ज्या कार्यकर्त्यानं आम्हाला सन्मान मिळवून दिला, तर आम्हाला कधी निवडणुका लढवायला मिळतील, किती लढवल्या हे फार महत्वाचं नाही आता. पण ज्याने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, इथपर्यंत आपल्याला सन्मान दिला, त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण सहभाग घेणं, त्यांना त्या पदं मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीच्या भावनेतनं मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. गेली 20 वर्ष तुम्ही म्हणजे एकंदरीत पाहिलं हे सगळं पूर्ण राजकारणामध्ये आहात. पहिले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, त्यानंतर राजकारणामध्ये आलात. पण आता जी काय उभाटामध्ये जे काय सुरू आहे, तुम्ही पाहताय काय चित्र आहे, 2-3 दिवसांमध्ये काय वातावरण झालेलं आहे. चव्हाण साहेब, असं कधी आपल्याकडे घडलंय? मी तर माझ्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये माझी सुरुवातच अशी झाली. हे जे काय आता मित्र वगैरे झालेले आहे किंवा काय ते म्हणजे ते आता त्यांनी जे काय चाललंय आणि त्यांची जी काय त्यावेळेची जी इथे चाललेलं होतं, म्हणजे मी राजकारणात जेव्हा एंट्री केली त्यावेळेस त्याच्यावर मात करून ह्या मतदारसंघामध्ये 20 वर्ष एक शांतता नांदावी ह्या दृष्टीने मी प्रयत्न केलेला होता. आणि मला वाटतं माझ्या पक्षामध्ये मी काम करत असताना कुठेही अशा पद्धतीची दुफळी किंवा आपला कार्यकर्ता विरोधात गेला, आपल्याच पक्षाबद्दल आपण विरोधात जाणं कधी माझ्या बाबतीत ते घडलं नव्हतं. मला पूर्णपणे स्वायत्तता होती आणि मी सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम करत होतो. स्वतःच्या होम पिची होती, जेव्हा आपल्यावरती असा प्रकार घडतो, अपमानास्पद वागणूक दिली जाते, कसं वाटतं? म्हणजे तुम्ही पण त्या शिवसेनेमध्ये काम केलं होतं, कसं वाटतं? कोणाला अपमान? स्वतःच्या होम पिच होती. मला दुर्दैवानं मी समजा आता शिवसेनेत आहे, काही मंडळी उभाट आहे, हे आता सगळ्या जगाला माहिती आहे की पक्षाचे 2 भाग झालेले आहेत. 2 मध्ये पण शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आपण सर्वजणच मानतोय आणि त्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण व्हावी हे दुर्दैव आहे. म्हणजे ते आम्हाला सगळ्या फार त्याचा आनंद होतो ह्यातला भाग नाही. दुसऱ्याच्या वाईटातून आमचं चांगलं व्हावं असं मी माझ्या सुरुवातीच्या राजकारणापासून मी त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवली नाही आणि मी हे कधी केलं नाही आणि मला त्याच्यामधून मला काय आनंद होतो अशातला भाग नाही. आपण स्वतःच्या कामातून किंवा स्वतःच्या बळावर स्वतःच्या घर सुखी ठेवून जे काय करावं ते करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आलो. आपण पाहिलं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुल्यबल आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी माजी आमदार रमेशभाई कदम आहेत, तुमच्याकडे उमेश सप्पा आहेत किंवा सुधीर शिंदे, कशा ही सगळी जी मंडळी जे पाहता आपण, कसं पाहताय? कारण का इकडे खरं तर सगळेच म्हणतात की आता कोणी उभं राहू नये, कोण वयस्कर आहे काय, याच्यात मी जाणार नाही. त्याचं कारण की ज्याच्या त्याच्या पक्षाला त्या पक्षामध्ये कोण उमेदवार देणं किंवा ह्या स्वातंत्र्य आहे की आपल्या असं कुठे नियम नाही किंवा 80 वर्ष झाल्यानंतर 75 वर्ष झाल्यानंतर त्यांना निवडणुका लढवू नये. लोकशाहीमध्ये हे काय नोकरी नाही, ज्येष्ठ 58 वर्षानंतर रिटायरमेंट आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी निवडणूक कुणी काय करावं, कोण म्हणतो ते खासदारकीचे उमेदवार, कोण म्हणतो ते त्यांचा त्याच्याशी आपले नाहीत. आमचा प्रश्न असा आहे की आमचा उमेदवार कसा निवडून येत, तो निव्वळ गेले 20 वर्ष आम्ही मला वाटतं तुम्ही 2004 ची परिस्थिती पाहिली असेल, ती पुन्हा पुन्हा उघडत मला ते आवडत नाही. पण त्याच्यानंतर आम्ही या पक्षाची धुरा हातात घेतल्यानंतर 20 वर्ष या ठिकाणी मला वाटतं ही 4थी निवडणूक आहे. मी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आहे. मला वाटतं सुरुवातीलाच मी माझ्या पक्षाच्या एवढे वर्ष ही लोक राजकारण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून करत होती, कधी शिवसेनेच्या चिन्हावर हे निवडणूक लढू शकले नाहीत. मी त्यावेळी डेअरिंग केली. तेव्हा संघर्षातनं जे कोण म्हणतात ना, संघर्षातनं आघाड्या कर फागाड्या कर. मी त्यावेळेस शिवसेनेच्या चिन्हावर त्यावेळेस 6 नगरसेवक 7 नगरसेवक निवडून आले होते आणि निवडून नुसते आणले नाही, प्रथम त्या नगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचा त्या ठिकाणी शिरकाव झाला होता. हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असेल. उपनगराध्यक्ष झाला, नंतर आम्हाला नगर देणं होते, त्याच्यामध्ये थोड्या फसवायला गेलं, हा भाग आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं गेल्या निवडणुकीमध्ये निव्वळ युती नसताना आम्ही निव्वळ शिवसेनेच्या स्वबळावर त्या ठिकाणी 11 नगरसेवक निवडून आले. जनतेचा जनाधार आम्हाला होता आहे.
आणि आम्ही त्याच्यामध्ये कुठेही आमच्या पदाकडून काही चुकीचं घडलं नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा समोर उमेदवार कोण बलवान आहे किंवा काय आहे, कारण ही बलवान मंडळी सुद्धा विविध निवडणुकीमध्ये पराभूत झालेलीच आहेत ना. आता माझ्यासारख्यानं सुद्धा 2009च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस तर ही जी बलवान मंडळी फार मोठी तुल्यबळ होती. म्हणजे मी तर किचजाडकी पत्ती होतो, म्हणजे निवडणुकीच्या निकालापर्यंत असंच होतं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आम्ही सुद्धा निवडून आलो. तर माझ्या सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्यांना, म्हणजे हा विनोद झगडे सारखे कार्यकर्ते किंवा माझे तेव्हाचे हे कार्यकर्ते 18 वर्ष 19-20 वर्षाची होती, 22 वर्षाची. म्हणजे आता ते सभापती झाले, बरीच अशी मंडळी आहे. ह्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला आणि तो विश्वास जसाच्या तसा आजही आहे. मी मतदारसंघामध्ये लोकांच्या कार्यकर्त्यांसाठी कानाकोपऱ्यात फिरतोय. आता तुम्ही म्हणाल पायाला भिंगरी हा शब्द वापरलात, का भिंगरी लावू नये? स्वतःच्या निवडणुकीत लावावे, कार्यकर्ते निवडणूक लावायला नको? त्याच्यासाठी फिरावं लागतं, करावं लागतं. आता जी बरीच मंडळी म्हणतायत की आम्ही असं करू तसं करू, ही जनता किती पक्षाची काही भाग झाली, ही जनता पक्षाबरोबरच व्यक्तीबरोबर सुद्धा असते. सदानंद चव्हाण यांनी या 20-22 वर्षाच्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही टीका टिप्पणी करून, कधीही कुणावर मोठं राग रुसवा काढून मतं मिळवली नाहीत. पण एकंदरीत आपण चव्हाणचं पाहिलं त्या ठिकाणी आमदार भास्कर जाधव म्हणले की मी रमेशभाई कदमांबरोबरच आहे. तेव्हा आता जर पाहिलं तर रमेशभाई कदमांचं पारडं जड आहे अशी चर्चा सुरू आहे, काय सांगाल? असू शकतं, त्यांच्या मते असेल. शेवटी जनता जनार्दन ठरवेल ना. मी माझा अनुभव आहे की मी स्वबळावर लढलो. आम्ही युतीतनं निवडणुका लढल्या. आमच्या इथं आमच्या मतांचं जे काही एकंदरीत लोकांचा आमच्यावर पाठिंबा आहे त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे. त्या आकडेवारीमध्ये आम्ही सहज जिंकू शकतो. आमदार शेखर निकमाने त्यांचा उमेदवार मागे घेतला आहे, या मागचं नेमकं कारण काय असू शकतं? कारण आमदार शेखर निकम बरोबर तुम्ही जो काम केलं. तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या मुद्द्यावर आलात. शेखर निकम आणि आम्ही गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये एकत्र होतो, आजही आहोत. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत होते. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, माझे जे आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो. काही कुठे कटुता नाही. त्यांना डावलण्यामागचं कारण म्हणजे माझ्या कोणी डावललं असंही म्हटलं ते माझ्या आमदार सदानंद चव्हाणने फाशे टाकले आणि शेखर निकमला बाजूला केलं. नाही, फासे आम्ही टाकण्याचा प्रश्न नाही. ज्या पद्धतीनं मी माझ्या कार्यकर्त्याला एखादी उमेदवारी मिळण्यासाठी मी जेवढा लढत होतो या युतीच्या बोलणीमध्ये, ते कदाचित लढत असतील. त्यांनी पण त्याच्यामध्ये साहेब त्यांनी त्यांचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मागे घेतला आणि कुठेतरी आपली होऊ शकते 2-3 जागावर विषय होता. लक्षात घ्या कुठेतरी, म्हणजे त्यांना कमी समजतं आहे, त्यांना कमी समजतं का? त्यांची शहरामध्ये ताकद नाही असं म्हणताय? 100% आहे. आमदार आहेत. मला तर त्यांनी 7,500 मताधिक्य त्यांनी घेऊन मला पाडलंय. किती? 7,500. पण माझी तिन्ही निवडणुकीची आकडेवारी तीच होती. राजकारणातले फासे पडताना ही परिस्थिती बदलत असते. सर्व पक्ष एकत्र येऊन माझ्या त्या ठिकाणी सदानंद चव्हाण पाहण्यासाठी म्हणजे एक वेळ आली, त्यावेळेस माझी मतं तीच आहेत. माझा आकडा काढा ना मतांचा, बरोबर आहे. त्यामुळे माझी मतं माझी म्हणजे माझी शिवसेनेला मिळाली मतं, माझी वैयक्तिक नव्हे, ती तीच आहेत, आजही तीच आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थोडासा चुकीचा झाला. माझ्या नगरसेवकांना मतं आहेत 10,000, माझ्या नगराध्यक्ष उमेदवार मतं आहेत 6,700, आणि जो नगराध्यक्ष झाला त्याच्या नगरसेवकांना मतं आहेत 5,000, 5,500, 5,000. माझा नगराध्यक्ष उमेदवार जरा थोडंसं तुम्ही एका ठिकाणी की आम्ही जर प्रयत्न केले असते तर आमचा शेखर निकम हे विजय झाले नसते. आता 100% आहे ना. 7,000 मतं जर सदानंद चव्हाणची किंवा आमच्या शहरामध्ये साहेब कुठे मतदान मिळालंय सांगा ना. शहरामध्ये कोण प्लस मध्ये आहे मला सांगा. चव्हाण साहेब शहरामध्ये कोण प्लस मध्ये होतं? शहरामध्ये जो आमचा मतदानाचा जो भाग आहे पारंपरिक, त्या मतदानामध्ये आम्ही प्लस आहोत. तुम्हाला ह्या निवडणुकीचं, गेल्या निवडणुकीतलं जे ध्रुवीकरण आहे ते वेगळं होतं, ते तुम्हाला माहिती आहे. ते पुन्हा विचारायची गरज नाही. आणि मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये शहरातला मतदार कोण म्हणतो मी मुस्लिमांच्या जोरावर आहे, कोण म्हणतो मी अमिक जातीच्या, कोण म्हणतो नेमका ऐका जातीचा मुद्दा चव्हाण साहेब तुम्ही उपस्थित केला, नेमकं कोण म्हणतं स्पष्ट करा ना. आश्चर्य कोण बोलू नका, बोलायचे कशाला, रोखोक नाव घ्या ना. नाही, मला नाव घ्यायची आवश्यकता काय? तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही मुद्दा इथला मतदार मुस्लिम मतदाराला विकास पाहिजे. मला अनुभव आहे. माझ्याकडे सुद्धा मुस्लिम मतदारांचा फार मोठा माझ्याकडे ओढा आहे. अजूनही ती ठामपणे, मी आमदार नसताना पण माझ्याबरोबर आहेत. त्यांना विकास पाहिजे,
सुशिक्षित मतदार आहे. त्यांना तुमचे हे आता कोणाच्या तरी एका बाजूने जाणं वगैरे ते परवडणार नाही. आता जी चाललेली शहरातली जी विकासाची कामं आहे ती पुढे न्यायची असेल तर ती सर्व मंडळी विकासाच्या बाजूने राहतील हे निश्चित. कार्यकर्ते खदमासाठी सगळ्यांनी दारू उपकून दिले असं म्हटलं आता काय सांगा? असं त्यांच्या दृष्टीने असेल. माझ्या दृष्टीने आम्हाला कोणी उमेदवार राहिला तर लढणं आहे ना, लढणं आमचा स्वभाव आहे ना. अरे आमच्याकडे एकेका गावामध्ये 5 मतं नव्हती, तर त्यावेळेस आम्ही पहिल्या टप्प्यामधनं आम्ही एक आम्ही उमेदवार निवडून आणलो ना. शेखर निकम शांत बसले म्हणजे काही ना काही असणार ना असं. असू शकतो, तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांचा माझ्या मते त्यांचा कुठलाही प्रश्न नाही. त्यांना पूर्णपणे माहिती आहे महायुतीच्या, त्यांनी स्पष्टपणे गेल्या परवाच्या मुलाखतीमध्ये ते म्हटलेलं आहे, महायुतीने जर मला पाठिंबा दिला नसता मी आमदार होऊ शकलो नसतो, हे मान्य केलेलं आहे. मग त्यांनाही माहिती, म्हणजे आम्ही मदत केली त्यांना माहिती आहे. मग मी बोललो तू काय चुकीचं आहे एका कुठल्या मेळाव्यात की बा आम्ही मदत केली नसती तर त्यांना अडचण येऊ शकली असती, काय चुकीचं आहे, आम्ही केली आहे म्हणून म्हणतोय ना. त्यांनी त्याच्याबद्दल त्यांचा कुठं आक्षेप आहे आम्ही नाही केलं असं म्हणतात ते. तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न केला तर वाद लावण्याचा प्रयत्न नाही, तुमचं विधान होतं त्यांचा. बघा प्रश्न लावत नाही, मीडिया कधी वाद लावत नाही. महायुत्या होताना इतकं सोपं काम नसतं की त्या शेवटच्या घटकेला आम्ही त्या मनाने कितीतरी बरे आहोत. आमच्यात निदान त्याच्यानंतर वादन तरी नाही आहे. ते आजही म्हणतात आमचा महायुतीला पाठिंबा आहे. कदाचित शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही एकमेकाला सांभाळून काही करू शकतो आणि ते 100% आम्हाला महायुतीलाच मदत करतील, कारण उपकाराची परतफेड महायुतीची ते म्हणतात म्हणून ते निश्चित करतील. आणि त्याच्यामध्ये एवढं मला त्याचा हे माहिती आहे, थोडंसं त्यांना वाटलं असेल की आम्हाला बाहेर लुटलं का, दूध लुटलं का, नाराज झाले असं वाटले असेल. ते नाराज असू शकतात, पण त्याच्यामध्ये त्याला कारणीभूत सदानंद चव्हाण नाही. त्यांना वाटत असेल माझे आमदार सदानंद चव्हाण नाही, पुढे समजत तिथली आलेली समोरची परिस्थिती काढून आणा. तो प्रश्नच नाही, तो प्रश्नच नाही. फक्त एवढंच की झालं की त्या ठिकाणी त्यांनी एक सुरुवातीच्या पिरियडला त्यांचा तोच नसेल का ते बाहेर त्यांच्या पुतण्याचा साखरपुडा असल्यामुळे त्या इथे अवेलेबल नव्हते, ते मुंबईत होते. त्या पिरियडला त्यांच्या समोरच्या मंडळींना वर त्यांनी आंधळा विश्वास टाकला. शब्द तुम्हाला कळत नाही, असं नाही. तुमच्यावर टाकला अंधविश्वास, माझ्यावर नाही टाकला, त्यांनी त्यांच्यावर टाकला आणि त्यांच्या बोलणी करण्यामध्ये फसले. त्यांचं विधान आहे आम्हाला अंधारात ठेवले. अंधारात मी नाही ठेवलं, आता कबूल केलं ना तुम्ही. आम्ही नाही, त्यांचा अंधारात ठेवल्याचा विषय आहे की त्यांच्या कार्यकर्ते जे कोण बोलत होते ना त्यांनी कधी ठेवलं असं त्यांचं मत असावं. अंधविश्वास त्यांनी ठेवला काही नाही. तुम्हाला सांगतो सर्व काही व्यवस्थित होईल. आमच्या महायुतीमध्ये तुम्हाला वाटतंय की शेखर निकम जरा ह्याला माघार घेतले म्हणजे ते रमेश कदमांना मदत करणार असतील, मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. ते कोणी तुम्हाला वाटतंय त्यांनी माघार घेतली म्हणजे त्यांनी माघार घेतली, त्यांनी स्पष्ट केलंय की हे महायुतीला आम्हाला मदत करायचे. आता ते त्यांचा तो मोठेपणा आहे, त्यांचा मोठेपणा आहे तो एकंदर चित्रात दिसेल. आपण पाहिलं तर 9 वर्ष चुकून कुठेतरी मागे गेले, का 9 वर्ष इलेक्शन नव्हतं. चिपळूणच्या विकासा दृष्टीने काय सांग? मला वाटत नाही विकास दृष्टीने मागे गेलाय. नाही, 150 कोटीची जेव्हा पाण्याची योजना या ठिकाणी होते हा विकास मागे गेलाय. त्याच्यावरती पण श्रेयाची लढाई साहेब सुरू झाली ना या ठिकाणी, जी रखडलेली कामं त्याच्यावरती पण श्रेयाची लढाई सुरू झालेली आहे. माझे आमदार रमेशभाई कदम म्हणतात मी आणलं, फक्त निधी आणण्याचं काम शेखर निकमनी केलं. विजेचे ते तुमच्याच पक्षात विजेचे म्हणतात मी आणलं. नाही, कोणी आणलं नाही. आमच्या युतीच्या महायुतीच्या शासनानं ते आणलं. म्हणजे माझे आमदार रमेशभाई कदमाने आणलं नाही म्हणायचं काय संबंध येतो? त्याने आणलं असतं त्यावेळेस झालंच तर चालू. एक मोठं विधान चव्हाण साहेबांनी नाही, त्यांनी त्यावेळेस प्रयत्न जरी केला असेल त्याला मूर्त स्वरूप, मी जबाबदारीने बोलतो, त्याला मूर्त स्वरूप आमच्या या युतीच्या महायुतीच्या शासनाच्या कारकिर्दीमध्ये निधी देऊन त्याला मंजुरी आली, त्याची कामं चालू झाली. त्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला ग्रॅव्हिटीचे काम त्यावेळेस आमचं जेव्हा हे होतं, म्हणजे गोरटेताई आमच्या ज्या नगराध्यक्ष होत्या, राजू भागवत आमचे त्यावेळेस स्वीकृत नगरसेवक होते, आमची सगळी टीम त्या ठिकाणी तिथपासून प्रयत्न करते. त्यांचा प्रयत्न होता, रमेशरावांचाही त्यावेळेस असेल. कुठे त्याला यश संपादन कधी झालं? कुठे ते युटर्न आता घेतलेलं आहे. आता अगोदर युटर्न नाही, युटर्न त्यांनी प्रत्येकाने ही योजना व्हावी म्हणून प्रयत्न केला होता, पण त्याला मूर्त स्वरूप त्यांच्या कालावधीत झालं नाही. सांगितलं ना ते आमच्या कालावधीत आणण्याचं काम, पण त्याचं हे पूर्णपणे आमच्या सरकारला जातं. त्यांनी सांगितलं ना, ऐकत ते सांगितलं निधी आणण्याचं काम जे आहे ते आमच्या शेखर निकम केले. ठीक आहे, 155 कोटीची पाहिजे, ठीक आहे, मान्य करतो. शेखर निकम एकट्याने केलं नाही. आमच्या महायुतीच्या उदयजी सामंत, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, या सर्वांचं नेमकं काय म्हणतात तुम्ही पूर्णपणे ऐका.
चव्हाण साहेब नेमकं काय म्हणतात, पुन्हा ते वाक्य आहे का? एकट्याचं नाही, एकट्याचं श्रेय नाही आहे, हे महायुतीचं श्रेय आहे, बरोबर? 100% म्हणजे महायुतीचं श्रेय आहे. आमदार शेखर का म्हणू शकत नाही, मी आहे ना, त्यांचं पण आहे, पण त्याच्यात 100% एकट्याचं नाही. ह्याच्यामध्ये उदयजी सामंत यांचं मोठं योगदान आहे. ठीक आहे, मोठं योगदान आहे. आपण भाजी मंडई, मटन मार्केट, चव्हाण साहेब तुम्ही आता प्रचारादरम्यान फिरताय, काय मुद्दे समोर येतात लोकांमध्ये, आपण जाताय, काय मुद्दे समोर येतात? नाही, भाजी मंडी बांधून झाले, त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी तिथं कामकाज चालू आहे. आता बऱ्यापैकी रस्त्यावर आता लोक नाही आहेत भाजी मंडईची, आतमध्ये आहेत, चालू तो विषय आहे. मागचा कसा भाजी मंडई हा विषय आता शहराच्या दृष्टीने फार मोठा उरला असं मला वाटत नाही. काय नेमकं काय, इतर जी कामं अजून बरीच कोणती कामं आहे सांगा ना? इतर कामं आहेत अजून आपल्याला. ठीक आहे, गेल्या 5 वर्षापूर्वी जी काय भुयारी गटाराची जी कामं, तोही वादग्रस्त मुद्दा नाही. त्याच्यानंतर आता त्याला सुद्धा टेक्निकल सँक्शन वगैरे मिळालेले आहे. ते सुद्धा आमच्या पुढच्या व्हिजन मध्ये ते काम आहे, भुयारी गटारचं काम आहे. आता तुम्ही हे बघा ना, यावरची पाणी कुठे जरा तरी वर चढलं का, जरासं त्या पारंपरिक येतं पाणी, या ठिकाणी गाळाचं काम मोठ्या प्रमाणात झालं, चिपून थोडंसं भयमुक्त झालंय, चालेल ना, बरोबर ना. आता ते नवीन सर्वे करण्याचा आदेश आता नगरविकास मंत्र्यांनी दिलेले आहेत, निळी लाल रेषेमध्ये. तर त्याच्यामध्ये त्याचा सुद्धा परिणाम आपल्याला पुढे समजेल ना, त्याच्या नवीन याच्यामध्ये ती आपली ही बदलली जाईल ना. साहेब, केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, ब्युरो आणि रेल्वेचा विषय अजून प्रलंबित काय आहे? प्रलंबित म्हणजे आता हे सेंट्रल लेवल पासून जे काही जेव्हा निर्णय होतात त्याला थोडासा विलंब लागतो, परंतु 100% त्याच्यामध्ये हे सरकार त्याच्यावर मार्ग काढून आपल्या चिपळूणकरांना जे काय ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन मध्ये जे काय अडचण वाटते ती दूर होईल. एकंदरीत व्हिजन काय असेल, आता आपण सगळीकडे प्रचार करताय, प्रचार दरम्यान जे काही मुद्दे समोर येत असतील आपल्या समोर, जनतेमध्ये जाताय, जनतेकडून काय प्रश्न येत असतील, त्यांचे काय मुद्दे असतील, काय नेमकं सांगा चव्हाण साहेब, काय व्हिजन? मुद्दे म्हणजे आम्ही जनतेमध्ये जातोय, लोकांना विकास हवा आहे, लोकांना काम करणारी माणसं पाहिजे. प्रश्न असाच होता, शेखर सरांचं चुकीचं नाही, माझं चुकीचं नाही, किंवा आमच्या बीजेपीचं, आम्ही जेव्हा माहितीची बोलणी असताना काही चांगल्या काही त्यांच्याकडे काही चांगले कार्यकर्ते होते, माझ्याकडे होते, ते एकाच ठिकाणी येत होते, पण त्यांना संधी देणं क्रम प्राप्त होतं, तसं मला देणं होतं. काही मुलं अशी निस्वार्थीपणे प्रचंड काम करतात, प्रत्येकाच्या तोंडात एक अंकुश सावलेसारखा कार्यकर्ता, आमचा विके लोईकर सारखा कार्यकर्ता, त्यांच्या लोकांच्याकडनं मागणी असणारे कार्यकर्ते, ते त्यांना निहार कोवळे आहेत. रात्री 12 वाजता कोण जाणार आहे? पोटचा हे कर ते कर, लहान पोरं आहेत, जातात ना धावत पळत. त्याच्यामुळे अशी जी मंडळी आहेत ना तरुण, त्यांना आम्हाला संधी देणं क्रम प्राप्त होतं. त्याच्यामध्ये थोडंसं एका दुसऱ्या सीटवर जरी हे झालं असलं तरी आमच्याकडे आमची जी एकंदरीत जी काय मनभेद काही नाही. नारायचा सूर जो होता, नारायण सूर असला तो सुद्धा हळूहळू दूर होईल. फटका बसेल असं वाटत नाही. त्याचं कारण निवडणुकीच्या शेवटपर्यंत ह्या गोष्टीवर पूर्णपणे तोडगा निघालेला असेल. पडदा पडेल का सांगू शकता काय? लवकरच पडेल. आज पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की आम्ही जाऊन त्याची समजूत काढू वगैरे, काय तुम्ही स्वतः जाऊन समजूत काढू म्हणजे ती समजूत काढू ना आम्ही. आमदार शेखरने पहिले स्वतः तुम्ही भेट घेणार वगैरे असं घेईन ना, काय कधी पण घेणार भेट? कधी पण घेईन, उद्या पण घेईन, आज पण घेईन. प्रश्न एकत्र आता आपण शेवटचा प्रश्न आहे, काय सांगाल मतदारांना? कारण आपण जर पाहतो या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सुद्धा अशी पण आपल्या लढत पाहायला मिळते, कारण उभाटाकडून राजू देवळेकर नगराध्यक्ष पदाला उमेदवारी आहेत, आणि जे काय संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ह्या सगळ्या परिस्थिती आमच्याकडे संभ्रमाचं वातावरण काहीच नाही. तुमच्याकडे नसलं तरी आपण जे समोरचं जे काय आहे ते आता तुम्ही सर्वजण पाहताय, बोलताय, मीडियामध्ये तुमचं चालू आहे, तेव्हा ते संभ्रमाचं वातावरण. चव्हाण त्याचा फायदा 100% आम्हाला युतीलाच होणार. ठीक आहे, फायदा होईल, पण चव्हाण साहेब वेदना होतात की ज्या शिवसेनेमध्ये मी होतो, ज्या शिवसेनेमध्ये काम केलंय, पण अशा पद्धतीने जर होत असेल, मानपमान होत असेल, तर कुठेतरी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून इथल्या वेदना होतात. चिपळूणच्या या जनतेला, या शहरवासियांना, हा जो गेल्या काय 20-25 वर्षापूर्वी जो काय आम्ही राजकारणात यायच्या आधी, म्हणजे काय याच्या सक्रिय असण्याच्या आधी जो काय चालू होता प्रकार, तो पुन्हा नकोय. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये हा मतदार, तुम्हाला प्रश्न काय विचार, हा मतदार आमच्या बाजूने राहील आणि आम्हाला 100% यश मिळेल. चव्हाण साहेब, तुम्ही त्या प्रश्नाला बगल देताय. मी तुम्हाला काय विचारतोय, तुम्ही शिवसेनेमध्ये काम करत होता, समोरची व्यक्ती पण शिवसेनेमध्ये काम करताय, जेव्हा अशा काही गोष्टी घडतात वेदना होतात सहकारी म्हणून? वेदना स्वाभाविक आहेत, कारण ज्या आपण घरात राहतो त्या घरामध्ये अशा पद्धतीचं वेळ यावी, ती का आले नाही आले तुम्ही बोलणार नाही, म्हणजे कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे. विनायक राऊत असते सगळ्यामध्ये. आता मी कसं म्हणणार, आता तुम्ही ऐकताय, मी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून प्रश्न विचारतो, तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात, कुठे काम करताय? नाही, मला काय कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं
या सगळ्यामध्ये कुठे असं का त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलात, एका घरामध्ये राहिलात, राहिलो. त्यामुळे विचारतो. पण आता 20 वर्षापर्यंत मला काय प्रॉब्लेम आला नाही. मी त्याच्यावर अशी कधी मला आवश्यकताच भासली नाही. पण आत्ताच काय हे यावं, डॅमेज कंट्रोल करण्याचं काम विनायक राऊत करतात असं मला वाटतं. आता ते त्यांचा प्रश्न आहे. मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. कारण मी भाष्य करणार नाही, कारण कोण कोणाचं बरोबर चुकायचा बोलण्याची वेळ नाहीये. पण एवढं घडायला नको. नो कॉमेंट थोडक्यात त्यांनी सांगितलं, नो कॉमेंट्सच करायचं बोललंय. काय मतदारांना आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करेन मी की तुम्हाला केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. आम्ही दिलेले उमेदवार हे संपूर्णपणे नवीन आहेत. एक आमचे जुने उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाचे एक गेल्या 5-7 वर्षावरती त्यांनी 7-8 वर्षावरती चांगलं काम केलेलं आहे. उमेशजी सकपाळ सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये ते सामील झालेले आहेत. त्यांनी गरजूला धावून जाऊन मदत केलेली आहे. म्हणजे अगदी, आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे आणि तरुण आहे. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्यांनी सहकार्य करावं लोकांनी जसं, आणि नगराध्यक्ष करण्याची ती संधी त्यांना प्राप्त झाली. त्यामुळे उदयजी सामंत नगरविकास मंत्री, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत, ही सर्व मंडळी आमच्या विकासाच्या पाठीशी आहेत. त्यामुळे इथली जनता थोडंसं हे जे काय वातावरण चाललेलं आहे आमच्या समोरच्या एकंदरीत आघाडीमध्ये, तसं परत नगरपालिकेमध्ये होऊ नये असं जर चिपळूणच्या शहरातील जनतेला वाटत असेल तर त्यांनी आम्ही एक दिलाने शिवसेना भाजपा युती म्हणून जे काम करतोय, आणि गेल्या मला वाटतं 20 वर्षामध्ये आम्ही कधी कोणाच्या तिथं गजब झाला नाही, भांडणं झाली नाही किंवा वाद जाहीर केलेला नाही. त्यांच्या पाठीशी जनतेने राहावं. आम्ही तुम्हाला निश्चितपणे विकासही करून देऊ आणि चांगल्या पद्धतीचं प्रशासनाचं काम करून दाखवू. चांगल्या पद्धतीने प्रश्नाचं काम आम्ही करून दाखवू. काही प्रश्नांना नो कॉमेंट्स, काही प्रश्नांना बगल दिले आणि काही प्रश्न युटर्न पण घेतलेला आहे. पण आज जी काय झालेलं आहे ते रोखोक झालेलं आहे आणि खरोखर जनतेचा विकास करण्याचा असेल तर आमची जी युती आहे माहिती त्यालाच तुम्ही मतदान करा असं आव्हान सरांचं साहेबांनी केलं. धन्यवाद साहेब.